शेतकरी लोकांसाठी पावसाचा अंदाज हा खूप महत्त्वाचा असतो। मात्र बऱ्याच वेळा हवामान खात्याने लावलेले अंदाज चुकतात। पण मराठवाड्यातील एक अशी व्यक्ती आहे जी ना हवामान शास्त्रज्ञ आहे ना हवामान खात्यातला तज्ञ अधिकारी, पण एक वेळ हवामान खात्याचा अंदाज चुकेल पण या व्यक्तीचा नाही। अशी ही व्यक्ती म्हणजे पंजाबराव डक। एक साधारण शेतकरी हवामान खात्याप्रमाणेच अंदाज वर्तवत असल्यामुळे ते नेहमी चर्चेत असतात। पण हे हवामानाचे अंदाज खरे कसे ठरतात, त्यांचा अंदाज 99% कसा खरा ठरतो, ते नेमके कोण आहे, त्यांनी कधीपासून हवामान अंदाज सांगण्याची सुरुवात केली, याविषयी सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग पंजाबराव डक यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बुगळी धामणगाव हे पंजाबराव डक यांचे गाव। ते पेशाने शिक्षक आहे। लहानपणापासून टीव्हीवरील इंग्रजी व हिंदी बातम्या ते वडिलांबरोबर कायम बघत, त्यावर चर्चा करत। यातूनच पुढे हवामान विषयात त्यांना आवड निर्माण झाली। त्यांनी सीडॅक हा संगणक संबंधित अभ्यास पूर्ण केला। यात त्यांना उपग्रह, अवकाश या विषयांचे बारकावे समजून घेण्यास मोलाची मदत झाली। त्यानुसार हवामान अंदाज व्यक्त करण्याची आवड लागली। त्यांनी 2004 पासून टेक्स्ट मेसेजद्वारे हवामान अंदाज माहिती प्रसारित करायला सुरुवात केली। पुढे व्हॉट्सअपच्या माध्यमातून 1250 पेक्षाही अधिक ग्रुप बनवत हवामान अंदाज पोहोचवण्याचे काम ते करत आहे। हवामान विभागाप्रमाणेच पंजाबराव डक आपला वार्षिक अंदाज वर्तवत असतात। त्यांचा हवामान अंदाज खरा ठरत असल्यामुळे शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवून वर्षभराचे नियोजन करत असतात। पंजाबराव डक यांच्याविषयीचे तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।